गरम गरम भरपूर पुरण भरलेली पुरणपोळी आणि साजूक तूप, कसलं कॉम्बिनेशन आहे ना. तर हाय, गुड मॉर्निंग. तर मी आहे कोमल, शौर्यज किचनमधून. तर आज आपण बनवणार आहोत झोमॅटोसाठी पुरण. तर पुरणाच्या पोळी आम्ही झोमॅटोवरती प्रोव्हाइड करतो, त्यासाठी मी सकाळी लवकर पुरण करायला घेतलं, कारण पुरण संपलं होतं. झोमॅटोवर आपल्याला भरपूर ऑर्डर्स येतात पुरणपोळीच्या आणि इतके छान छान कमेंट्स येतात ना. तर चला मग मी थोड्याशा टिप्स अँड टिप्स तुम्हाला शेअर करते पुरण बनवताना. तर ज्यावेळेस आपण पुरण बनवतो ना, त्यावेळेस जोपर्यंत उन्हातली त्यामध्ये उभा राहत नाही तोपर्यंत पुरण परतत राहायचं आहे. नाही तर अदरवाईज मी जिथं पुरणपोळी खाल्ली आहे ना, ती पुरणपोळी बाजूला आणि ते पुरण बाजूला, त्याच्यामुळे ते अजिबात टेस्टी लागत नाही. तर ओलसर पुरण ठेवायचं, त्यामध्ये मस्त साजूक तूप घातलं मी, छान चमक येते. आणि वेलची आणि थोडं जायफळ मस्त मळून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. त्यानंतर ना आपल्याला संध्याकाळी लगेच पुरणपोळीची ऑर्डर आली. गरम गरम पुरणपोळी आणि साजूक तूप विथ कटाची आमटी. तर आईंनी लगेच आम्ही बनवायला घेतल्या पुरणपोळ्या. इतकी सुंदर लागते ही पुरणपोळी, इतकी मस्त गरम गरम. आणि त्यामध्ये तूप जर टाकलं ना, आहा, म्हणजे मजाच वेगळी येते, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत शब्दामध्ये. आणि आम्ही पुरणपोळी देताना भरपूर तूप वापरतो, त्याशिवाय त्याला टेस्टच येऊ शकत नाही. आणि कटाची आमटी, म्हणजे थाळी होती ॲक्च्युली ही, तर त्याबरोबर ही कटाची आमटी. आणि अजूनही ऑर्डर आपल्याला होत्या, त्या नेक्स्ट पार्टमध्ये मी शेअर करेल. थँक्यू.